नमस्कार, सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण रवा ढोकळा रेसिपी बघणार आहोत। तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट रेसिपी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक बाउल घेतलाय, याच्यामध्ये 1 वाटी रवा घालून घेतलाय आणि 1 वाटी दही घालून घेतले। रवा जो आहे तो आपल्याला मीडियम साईजचा बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजे, आणि जर मोठा रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरून तुम्ही तो घेऊ शकता। तर रवा आणि आपलं दही जे आहे ते मिक्स करून घेते मी। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे, तर पाणी मी मोजून घेते। तर हे पहा, असे 1 वाटी पाणी घेतले मी, पण जसं लागेल असं त्याच्यामध्ये घालून घेणार आहे, कारण एकदम जर घातलं तर पातळ होऊ शकतं। म्हणून असं अंदाज घेत मी पाणी थोडं करून सगळं घालून घेतले। तर पूर्ण मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे आपल्या बॅटरसाठी। तर आता हे बॅटर आहे ते मी असं मीडियम केलेलं आहे, याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले। तर हे पास आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। याच्यामध्येच आपण चवीनुसार 1 चमचा साखर घालून घेतली मी, तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। तर साखर घालून घेतल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचे। तर आपलं हे बॅटर जे आहे ते आपल्याला 15 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तर आपलं बॅटर मुरतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। तर मी आता इथे गॅस चालू करून घेतला आहे, कढई ठेवली गॅसवरती। कढईमध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेतले आणि त्या पाण्यामध्ये स्टँड ठेवून हे पाणी असं उकळण्यासाठी ठेवलं आहे मी। पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। तर मी ते एक डब्बा घेतला आहे आणि आता जो डब्बा घेतला आहे त्याला आपण तेलाने ग्रेस करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा बॅटर जे आहे ते घालून घ्यायचे, म्हणून याला आपल्याला पहिलं तेल लावून ठेवायचे। तर पाहता आपलं हे पण झालेलं आहे। तर चला, आपल्या बॅटरला 15 मिनिटं झालेलं आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते कसं झालं आहे ते। तर रवा असल्यामुळे आपले बॅटर थोडंसं मला घट्ट वाटतंय, तर मी थोडंसं याच्यावरती आणखी पाणी घालणार आहे। अगदी 2 ते 3 चमचे पाणी घातले मी आणि परत हे मिक्स करून घेते। रवा असल्यामुळे थोडासा रवा घट्ट झाला आहे आणि आता याच्यामध्येच 2 चमचे मोठे 2 चमचे मी तेल घालून घेतले। ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेल घालणं खूप गरजेचं आहे। तर आता आपलं हे जे बॅटर आहे याच्यामध्येच आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि अद्रक घालून घेणार आहोत। आपण त्याच्यासाठी मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली अद्रक आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे ती मी या बॅटरमध्ये घालून घेते आणि ती आता जी पेस्ट आहे ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। याच्यामध्ये आपल्याला 1 पुडी इनोची घालायची आहे। तुम्हाला इनो जर घालायचा नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा 1 चमचा, छोटा 1 चमचा घातला तरी पण ढोकळा खूप छान फुलला जातो। तर आपल्याला जे इनो घातला आहे ते आपल्याला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि इनो जो घातल्यानंतर पटकन व्यवस्थित मिक्स करून आपण जो डबा ठेवला होता ना तेल लावून, त्याच्यामध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे ते घालून घ्यायचे लगेच। इनो घातल्यानंतर जास्त वेळ हे बॅटरवरती ठेवायचं नाही। तर आपलं हे बॅटर मी डब्यामध्ये घालून घेतलं आहे आणि आपल्या कढईमध्ये पाणी ठेवलं होतं, त्याला पण चांगली उकळी आली। तर मी आता हा जो डबा आहे तो आपला गॅसवरती ठेवून घेतला आहे, म्हणजे कढईमध्ये ठेवून घेतला आहे आणि याच्यावरती छान दिसण्यासाठी मी लाल मिरची भुरभुरली आहे वरतून। तर आपला आता ढोकळा 20 मिनिटे आपण वाफवून घेणार आहोत। तर हे पहा, आता 20 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते मी कसा आपला ढोकळा झाला आहे तो। 15 ते 20 मिनिटं लो टू हाय फ्लेमवरती आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। तर आपला ढोकळा शिजलेला आहे। तर आता मी हा बाजूला घेते आणि बाजूला घेऊन थंड करून घेणार आहे। तर हे पहा, आपला थंड करून घेतल्यानंतर तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते मी। तर असा उलटा करायचा आणि थोडंसं वरून टॅप करायचं, मग आपला ढोकळा अज्जात निघला जातो। तर हे पहा, अशा आपल्या ढोकळ्याला किती छान जाळी पडली ही तुम्हाला दिसतच असेल। एकदम सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा झालेला आहे आपला। तर आता मी ही सुईची बाजू तुम्हाला दाखवते। अजिबात तुटत वगैरे काहीही नाही, म्हणजे नवीन तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी नो फेल रेसिपी आहे। तर आता आपण हा जो ढोकळा बनवला आहे ह्याचे आपण काप करून घेऊया। तर हे असे मी काप करून घेते। हा जो शेप आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर मी असे चौकोनी कापून घेते। हे तुम्हाला कापताना पण दिसत असेल किती सॉफ्ट झाला आहे तो। तर आपला ढोकळा असा मी सगळा कापून घेते। हे बा आपला सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा कसा झाला आहे ते तुम्हाला दिसतच असेल। तर आता आपण या ढोकळ्यावरती
आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे. तर मी तडका पॅन ठेवला गॅसवरती. याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली आणि मोहरी आपली चांगली तडतडून द्यायची. मोहरी चांगली तडतडली, याच्यामध्येच मी कढीपत्ता घालून घेतला आहे. कढीपत्ता घातल्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्या मी 2 तुकडे करून, आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर आपला हा तडका तयार झालेला आहे. तो आपला जो तडका तयार झाला आहे तो आपण ढोकळ्यावरती घालून घेऊया. असा जर तडका दिला तर टेस्ट खूप छान येते ढोकळ्याला. आणि आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक घातल्यामुळे आणखी छान टेस्ट येते. म्हणजे ढोकळ्याला वरून तुम्ही नाही फोडणी दिली आणि असा जरी खाल्ला तरी खूप छान ढोकळा लागतो. तर आपल्या झटपट आणि इन्स्टंट रवा ढोकळ्याची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा.